महामृत्युंजय मंत्राची रचना कशी झाली? कोणी केली? महामृत्युंजय मंत्राची रचना, त्या मंत्राच्या शक्तीचा प्रत्यय कथा. भगवान शिवाचे समर्पित भक्त मृकंड ऋषी निपुत्रिक असल्यामुळे दुःखी होते. निर्मात्याने त्यांना मूल दिले नव्हते. मृकंडूला वाटले की महादेव जगाचे सर्व नियम बदलू शकतात. मग भोलेनाथांना प्रसन्न करून हा नियम का बदलू नये? मृकंडूने कठोर तपश्चर्या केली. भोलेनाथांना मृकंडूच्या तपस्येचे कारण माहीत होते, म्हणून ते लगेच प्रकट झाले नाहीत. परंतु भोलेनाथ एका भक्ताच्या भक्तीपुढे नतमस्तक झाले. महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी ऋषींना सांगितले की मी नियम बदलून तुला पुत्राचे वरदान देत आहे. परंतु या वरदानाने सुखासोबत दुःखही येईल. भोलेनाथांच्या वरदानाने मृकंडूला मार्कंडेय नावाचा मुलगा झाला. ज्योतिषांनी मृकंडूला सांगितले की या असाधारण मुलाला अल्पायुष्य मिळेल. त्याचे वय फक्त 16 वर्षे असेल. ऋषींचा आनंद दुःखात बदलला. मृकंडूने आपल्या पत्नीला आश्वासन दिले की ज्या देवाने त्याला मूल दिले आहे तोच देव त्याचे रक्षण करेल. त्याचे नशीब बदलणे त्याच्यासाठी सोपे काम असेल. जेव्हा मार्कंडेय मोठा होऊ लागला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला शिवमंत्राची दीक्षा दिली. मार्कंडेयची आई मुलाच्या वाढत्या वयाची काळजी करत होती. तिने मार्कंडेयाला सांगितले की त्याचे आयुष्य कमी असेल. मार्कंडेयाने ठरविले की त्याच्या पालकांच्या आनंदासाठी तो त्याच सदाशिवाकडून दीर्घायुष्याचे वरदान मागेल, ज्याने त्याला जीवन दिले होते. 16 वर्षे पूर्ण होणार होती. मार्कंडेयाने भगवान शिवाची पूजा करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र रचला आणि शिवमंदिरात बसून तो सतत जपू लागला. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनं मोक्षमृत्युमृतात्. वेळ संपल्यानंतर यमराजाचे दूत त्याला घेऊन जाण्यासाठी आले. यमराजाच्या दूतांनी पाहिले की तो मुलगा महादेवाची पूजा करत आहे. तेव्हा ते काही वेळ वाट पाहत होते. मार्कंडेयाने सतत जप करण्याची प्रतिज्ञा केली होती. यमराजाच्या दूतांनी मार्कंडेयाला स्पर्श करण्याचे धाडस केले नाही आणि ते परतले. त्यांनी यमराजाला सांगितले की ते त्या मुलापर्यंत पोहोचण्याचे धाडस करू शकत नाहीत. यावर यमराज म्हणाले की मी स्वतः मृकंडूच्या मुलाला घेऊन येईन. यमराज मार्कंडेयाला घेण्यासाठी पोहोचले. जेव्हा मार्कंडेयाने यमराजाला पाहिले तेव्हा त्याने महामृत्युंजय मंत्राचा मोठ्याने जप करताना शिवलिंगाला मिठी मारली. यमराजने त्या मुलाला शिवलिंगापासून दूर खेचण्याचा प्रयत्न केला, पण मंदिर मोठ्या गर्जनेने थरथरू लागले. एका तेजस्वी प्रकाशाने यमराजाचे डोळे दिपले. महाकाल स्वतः शिवलिंगातून प्रकट झाले. त्यांनी हातात त्रिशूळ घेऊन यमराजाला इशारा दिला आणि सांगितले की भक्तीमध्ये मग्न असलेल्या माझ्या भक्ताला ओढण्याची तुझी हिंमत कशी झाली? महाकालाच्या भयंकर रूपाने यमराज थरथर कापू लागले. ते म्हणाले, प्रभू, मी तुमचा सेवक आहे. तुम्ही मला जीवांचे प्राण घेण्याचे क्रूर काम सोपवले आहे. भगवान चंद्रशेखर यांचा क्रोध थोडा शांत झाल्यावर भोलेनाथ म्हणाले, मी माझ्या भक्तांच्या स्तुतीने प्रसन्न झालो आहे आणि मी त्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला आहे. तू त्याला घेऊन जाऊ शकत नाही. यम म्हणाले,
प्रभो, तुमचा आदेश सर्वोच्च आहे. जो कोणी तुमचा भक्त मार्कंडेय यांनी रचलेल्या महामृत्युंजयाचे पठण करेल त्याला मी इजा करणार नाही. महाकालाच्या कृपेने मार्कंडेय ऋषी दीर्घायुषी झाले. त्यांनी रचलेल्या महामृत्युंजय मंत्र मृत्यूलाही हरवतो. हे एक शक्तिशाली मंत्र आहे जो भगवान शंकराला समर्पित आहे. या मंत्राचा जप केल्याने आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभते. या मंत्राचा जप केल्याने मृत्यूच्या भीतीवर मात करता येते असे मानले जाते. हा मंत्र आरोग्य, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी जपला जातो. जय श्री महाकाल. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.